पण की नाही का हे काय एवढं यांचं स्वतःचं एवढं सगळं सेल्फ ऑब्जेस असल्यासारखं सांगतात. आम्ही सेल्फ ऑब्जेस नाहीये, फक्त तुमचं तुमच्यावरती प्रेम नाहीये म्हणून तुम्हाला आमच्यावरती असलेलं प्रेम हे सेल्फ ऑब्जेस वाटतं. सो तुम्ही पण तुमच्यावरतीचं प्रेम करायला लागाल ना आणि स्वतःच्या गोष्टी आवडायला लागतील ना, आवडीने तुम्ही त्या गोष्टी करायला लागाल ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी असं काय वाटणारच नाही. आता आम्ही आहोत तामिळनाडूमध्ये कांचीपुरम सिटीमध्ये नियर चेन्नई आणि आता मी साड्यांची शॉपिंग करणार आहे. पहिलं आम्ही या हॉटेलला थांबलो होतो बिकॉज रात्री यायला आम्हाला 1:30-2 झालेले आणि आम्हाला कुठेच स्टे भेटत नव्हता. बट या ठिकाणी म्हणजे 7-8 हॉटेल शोधल्यानंतर इथे आम्हाला स्टे मिळाला आणि आम्ही इथे गाडी पार्क करून आता आम्ही ऑटोने चाललो बिकॉज ऑटोवाल्यांना खूप शॉप्स माहिती असतात आणि इथे कमिशन बेसिसवरती हे ऑटोवाले असतात. सो तुम्ही थोडं केअरफुली ऑटोवाला सिलेक्ट करा. ते तुम्हाला बरेच शॉप्स दाखवतील पण तरी पण त्यांचं कमिशन असतं. तुम्ही त्या शॉपमध्ये काही घ्या किंवा नका घेऊ तरी पण 1000 रुपये त्यांना भेटतात फक्त शॉपला व्हिजिट केल्याचे, असं आम्हाला शॉपवाल्यांनी सांगितलं. तर तुम्ही ऑटोवाल्यांनी जे काही सजेशन दाखवतील तिथे तर बघाच, पण तुमच्या मनाने पण काही एक्सप्लोअर करा. यूट्यूब चॅनल सर्च करा. मी ज्या दुकानात चालले त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही चाललो आहे ऑटोवाल्यांनी कांचीपुरम सिटीमध्ये आता नेतो आहे आम्हाला. तिथे सगळे शॉप्स आहेत साड्यांचे आणि पहिला आम्ही बिर्याणी खाल्ली, व्हेज बिर्याणी खाल्ली आणि खूप मस्त टेस्ट होती बिर्याणी. खूप सारं सिल्क साड्यांचं हे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत तिथे तुम्हाला मी दाखवेन. हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरात हियर. जसं की तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिलं की बॅकग्राऊंड व्हॉईस खूप हार्श आहे आणि तुम्हाला अचानक मोबाईलचा व्हॉईस कमी करावा लागला असेल, त्यामुळेच मी माझा बॅक व्हॉईस टाकते बिकॉज तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेल आणि क्लिअर करणं जास्त महत्त्वाचं आहे, ना की हार्श आवाज जास्त समजणं. सो ज्या ठिकाणी जिथे रिअल व्हॉईस आहे तो टाकण्याचा प्रयत्न करेल, पण ज्या ठिकाणी आहे की जिथे व्हॉईस खूपच जास्त कर्कश येतो त्या ठिकाणी मी माझा हे स्वतःचा व्हॉईस ॲड करेल. पहिल्या दुकानामध्ये आम्ही गेलो आणि हे दुकान त्यांनी ऑटोवाल्यांनी सजेस्ट केलं होतं. इथे आम्ही पाहिले, इथे पण बऱ्याच प्रकारचे व्हरायटीज त्यांनी दाखवले. माझी प्रायोरिटी ऑलरेडी सेट होती की मला गोल्डन आणि सिल्वर या कलरमध्ये 2 वेगवेगळे शेड्स हवेत आणि तिसरं ऑप्शन मी ठेवलं होतं लेव्हेंडर थीममध्ये बिकॉज जे डोक्यात प्लॅन होतं जसं डेकोरेशन करायचं होतं त्या थीमनुसार माझ्या डोक्यामध्ये 3 कलर होते. तर मी पहिलं दुकान झाल्यानंतर दुसरं शॉप पाहिलं. या दुसऱ्या शॉपमध्ये पण बरेच साडी त्यांनी सजेस्ट केले. त्यानंतर AS बाबू शाह असं हे शॉप होतं, ते पण खूप जास्त फेमस आहे. त्या शॉपमध्ये आम्ही गेलो आणि त्या शॉपमध्ये पण आम्हाला बऱ्याच साड्यांचे प्रकार दाखवले गेले आणि इकडे या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला पहिलं बजेट सांगायचं आहे की तुमचं बजेट काय आहे आणि त्यानुसार तुम्हाला साड्या त्या बजेटनुसार दाखवल्या जातात. त्यांच्याकडे बऱ्याच महागड्या साड्या पण आहेत आणि बऱ्याच स्वस्त किमतीतल्या पण साड्या आहेत. आता इथे विषय पडतो की तुमचं बजेट काय आहे. जर तुम्ही तुमचं बजेट 1 लाख रुपीज सांगते, तुम्हाला 1 लाख रुपीजच्या सिरीजमधल्या साड्या बघायला मिळणार. तुम्ही तुमचं बजेट जर 1000 रुपीज सांगता तर 1000 रुपीजचं सेक्शन वेगळं आहे. प्रकाशचे खूप सारे दोघांचे पण खूप सारे बोर्ड लावलेले आहेत. तर बोलला की एवढा बोर्ड लावलं म्हणजे काहीतरी असेल पूर्ण ह्याचं हे पण म्हणजे ब्रँडिंग खूप जोरात केली प्रकाशाची. सो लेट्स सी की एवढं आहे तर खरंच आहे का तसं. तिथे गेल्यावर त्या दुकानची जेवढं कलेक्शन पण व्हरायटी वेगवेगळी राहतात प्रत्येकाची. जेव्हा मी ऑटोवाल्याला विचारले की प्रकाश सिल्क साडी, तर ऑटोवाला बोलला की याच्यापेक्षाही भारी भारी शॉप्स आहेत आणि तुम्हाला मी तिथे नेतो. बट ते शॉप्स मी त्या ऑटोवाल्याचे सजेशन्स घेतल्यानंतर मला त्याच्या इथे मन असं एकदम होतं ना, हां हीच ती साडी जी मला घ्यायची, तसं मन झालंच नाही. त्यामुळे लास्ट ऑप्शन आम्ही जो पहिलाच डिसाईड केलं होतं, जसं कांचीपुरममध्ये आम्ही एंटर केलं तेव्हापासून आम्ही पाहतोय की प्रकाश सिल्क साडीचे सगळे मोठे मोठे बॅनर तिथे लावलेले होते. इवन बॅरिगेट्सवरती सुद्धा प्रकाश सिल्क साडीचाच हे ब्रँडिंग होतं. तर ज्याचं एवढं जास्त नाव आहे किंवा एवढं जास्त ब्रँडिंग जोरात झालेलं आहे, एवढं मोठं त्याचं दिसतंय, तर ते असंच नसतं जेवढं आपण ऐकतो. मी इंस्टावरती पण यूट्यूबवरती पण प्रकाश सिल्क साडीचं खूप जास्त पाहिलेले आहेत व्हिडिओ. त्यामुळे मला असं होतं की मला एकदा व्हिजिट करायचं आहे. जसं नाव होतं तशाप्रमाणे त्यांचा स्टाफ पण होता आणि तशाचप्रमाणे त्यांचं रॉयल कलेक्शनसुद्धा होतं. त्यांनी एक नाही कमीत कमी 25 साड्या मला दाखवल्या असतील. या व्हिडिओमध्येच आम्ही 10 ते 15 साड्या कवर केलेल्या आहेत. त्यापेक्षाही जास्त साड्या आम्ही चेक केल्या. त्यांनी प्रत्येक साडीचं व्हरायटी, क्वालिटी हे सगळं सांगितलं. फक्त एकच स्पेशालिटी की तुम्हाला तुमचं बजेट पहिलं सांगायचं आहे. बजेटनुसारच तुम्हाला तुमची क्वालिटी आणि तुम्हाला तसं पाहायला मिळणार. तुम्ही ज्या लेवलचं बजेट त्यांना सांगणार आहे त्या लेवलच्या तुम्हाला साड्या पाहायला मिळतात. अगदी त्यांनी एवढंही सांगितलं इथे 1000 रुपयापासून साड्या स्टार्ट होतात ते 1-1 कोटीपर्यंत म्हणजे 1 CR पर्यंत सुद्धा इथे साडी अवेलेबल आहे. आता घेणारे जसे असतील त्यांच्यावरती डिपेंड आहे.
तर मला इतक्या सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन ते दाखवत होते. मी त्यांना पहिलं सांगितलं तुमचा वेळ वाया घालवू नका. एकतर त्या पूर्ण स्टाफमध्ये हिंदी बोलणारे लोक खूप कमी होते, तरी त्यांच्यामध्ये जो कोणी हिंदी क्लायंट म्हणजे महाराष्ट्राचे वगैरे किंवा नॉर्थ साईडचे जे कोणी क्लायंट येत असतील त्यांच्यासाठी हिंदी बोलणारा स्टाफसुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे खूप इझिली कॉन्व्हर्सेशन होऊन आपल्याला जे हवं आहे ते गोष्ट त्यांना छान सांगता येते. आणि मग हा जो होता यांनी इतकं मस्त पद्धतीने एक ते 1.5-2 तास, मला वाटतं 1.5-2 तास पण नाही, माझी साडी बघायलाच आम्ही भरपूर वेळ घालवला आहे. आम्ही 2:30 वाजता काहीतरी एंटर केलं असेल प्रकाश शॉपमध्ये, 6:30 वाजता आम्ही बाहेर पडलेलो. त्यामुळे इतका वेळ साडी आणि सगळं घेण्यातच गेला आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने सगळे कलेक्शन्स मला दाखवले. तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत. सिल्वर साडी घ्यायचं माझं डोक्यात होतं, पण पूर्ण सिल्वर पण नको आहे मला, त्याच्यामध्ये फिरता कलर हवा होता, थोडासा गोल्डन टच हवा आहे आणि हलकासा सिल्वर पण. बिकॉज सिल्वर कसं फक्त रिसेप्शन असेल ना ते एकदम सुपर्ब दिसतं, बट माझं कसं एंगेजमेंटचा फंक्शन होतं, तर मला थोडासा गोल्डन आणि सिल्वर हे दोन्ही टच असलेले कलर मी पाहत होते. आता आपल्या इकडे कसं असतं, आता प्रत्येकाचे रिच्युअल्स वेगळे असतात. आता आमच्या इथे कसं आहे ते तुम्हाला सांगते. महाराष्ट्रीयन माझ्या साईडमध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये कसं, माझ्या नाही बऱ्याच लोकांच्या फॅमिलीमध्ये तसंच असेल. घरातून निघताना आपण जी साडी वरती येतो ना, तिथे कार्यालयात गेल्यानंतर ना आपल्याला एक साडी म्हणजे जी घालायची मेन एंगेजमेंटची, ती पूजा करून ती साडी आपल्याला भेटते. तर ती साडी चेंज करून तुमचा साखरपुडा त्या साडीवरती होतो. आता मी पहिला गोल्डन साडी घरातून निघताना घातली होती. माझा जो सेटअप होता आणि माझं जे पूर्ण प्रॉपर हे होतं त्या ह्याच्यावरती मी एंट्री वगैरे केली गोल्डन साडीवरती, आणि त्यानंतरनं जी पूजेची साडी होती त्यावरती मी हे करून बाकीचं जे होतं रिच्युअल्स ते पूर्ण करून आमची रिंग सेरेमनी वगैरे झाली पुढच्या गोष्टी. सो मी 2 साड्या घ्यायचं ठरवलेलं आणि एक ट्रेडिशनल साडी, बिकॉज एक घरातून निघताना आणि एक पूजेची साडी, आणि त्यानंतरनं दुसरी जी आहे ती तिसरा जो आउटफिट आहे तो माझा वेस्टर्न जो लुक होता तो वाला. सो डोंट गेट कन्फ्यूज्ड अबाउट की 3 लुक कसं काय. तर सगळ्याच ब्राईड घरातून निघताना एक साडी घालतात, कार्यालयात गेल्यावरती एक साडी घालतात, आणि नंतरनं एखादा वेस्टर्न गाऊन घालतात रिंग सेरेमनीसाठी. सो माझंही सेम झालं. फक्त तुम्हाला कन्फ्यूज झालं की 2-2, 3-3 आउटफिट कसे. तर माझा एवढा छान दिवस होता, तर मला एकदम छान सिलेक्शन केलं पाहिजे, बिकॉज मी जर साधं काहीतरी घातलं असतं, अर्थातच बऱ्याच जणांना अपेक्षा होती माझ्याकडून की मी वेगळं काहीतरी करेल, आणि मी तसंच केलं. आणि लोकांना ते किती आवडलं. माझे व्हिडिओज सगळे मिलियन्समध्ये व्हायरल झाले, आणि सगळीकडे ते फोटोज व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत मला. त्यामुळे मी खूप खुश आहे की माझी निवड चुकली नाही सगळ्याच बाबतीमध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता की आता लेव्हेंडर थीममध्ये मला ते दाखवतात, बट लेव्हेंडर अशामध्ये नको होता मला. आणि लेव्हेंडरचा मी पुन्हा विचार केला की माझ्या 2-3 ब्राईड्समध्ये पण आणि फ्रेंड्समध्ये पण लेव्हेंडर कलर घालून झालेला होता. सो मी डिसाईड केलं की नको, जे झालं आहे ते नको करूया. जे नाही झालं आहे आपल्या इकडे, तुम्ही जर पाहाल तर आपल्या इकडचे जेवढे पण तुम्ही सगळ्यांना फॉलो करता कॉमन, त्यांच्यामध्ये गोल्डन सिल्वर कलरचं शक्यतो कोणी एंगेजमेंटला नाही घातलेले आपल्या इकडे तरी. म्हणून मग मी डिसाईड केलं की आपण असं काहीतरी प्ले करूया जे मोस्ट ऑफ लोक विचार नाही करत. तर मग मी गोल्डन अँड सिल्वर ही माझी प्रायोरिटी सेट होती. ही साडी मी माझ्या मम्मीसाठी पाहिली, बिकॉज मला ना ह्या साडीचं हे थीम खूप आवडली. खूप सुंदर अशी साडी होती आणि मला पण खूप आवडलेली. मम्मीला व्हिडिओ कॉलवरती दाखवलं, मम्मी बोलली छान आहे, पण हा ट्रेडिशनल प्रोग्राम आहे, रिसेप्शन असेल तर ती साडी जास्त छान वाटू शकते, किंवा ज्याच्या घरात लग्न आहे त्याला त्या फंक्शनसाठी ती साडी म्हणजे सूट नाही करणार. वेगळं असं कॉर्पोरेट लेवलचं असेल किंवा काहीतरी रिसेप्शन वेगळ्या टाईपचं असेल ना, तर त्याला ते छान वाटलं असतं. ट्रेडिशनल फंक्शन असल्यामुळे, एंगेजमेंट असल्यामुळे मग मम्मी बोलली ती नको, आपण वेगळी ट्राय करूयात. तर अजून वेगवेगळे ऑप्शन्स टोनमध्ये पण साड्या होत्या, म्हणजे गोल्डन टच विथ पिंकिश, रोज गोल्ड, किंवा गोल्डन टच विथ रेडिश कलर असतो बघा तसा, गोल्डन विथ ग्रीनिश कलर. सो टोनमध्ये पण फिरते रंग दाखवत होते, बट मला माझ्या डोक्यात सेटच होतं की नाही असं नको, नाही तसं नको. एवढ्या सुंदर सुंदर साड्यांना 20-25 साड्यांना रिजेक्ट केल्यानंतर ना मग माझ्या आवडीच्या मनासारख्या साड्या जेव्हा मला दिसायला लागल्या तेव्हा माझं पण असे तरी पण ह्याच्यामध्ये पण याचं काठाचं वेगळं आहे, याची बॉर्डर मोठी पाहिजे, हा टोन वेगळा वाटतो आहे, हे दोघांचं कॉम्बिनेशन मिक्स होत नाही आहे, अशा बरेच त्यांना कंप्लेंट्स केल्यानंतरनं किंवा बरेच गोष्टीमध्ये हे केल्यानंतरनं हळूहळू भरपूर ऑप्शन्स पाहिल्यानंतरनं हे जेवढे पण बॉक्समध्ये तुम्हाला दिसतात हे सगळे 1 लाख रुपीजच्या वरती असलेल्या साड्या आहेत. त्यामुळे ह्या ज्या साड्या आहेत त्यांचे हे पण खूप म्हणजे फॅब्रिक इतकं सुंदर होतं. सगळ्या हँडमेड साड्या आपण ज्या बघतो हातमागावरच्या ज्या साड्या असतात त्या साड्या आहेत, ह्या मशीन मेड साड्या नाही आहेत. त्यामुळे यांची कॉस्टिंग पण तेवढी असते, पण त्याची क्वालिटी पण इतकी सुंदर आणि त्याचे शेड्स पण फार सुंदर होते. जर माझं ते फंक्शन नसतं दुसरं काय असतं तर नक्कीच मी यातल्या दुसऱ्या साड्या पण घेतल्या असत्या. तो मला आवडीने साड्या दाखवत होता आणि मी आवडीने त्याला नकार देत होते.
बिकॉज माझ्या डोक्यामध्ये आपण असतं ना मुलींचं एकदा डोक्यात बसलं की तशा टाईपचं, मग तशाच टाईपचं इतक्या साड्या पाहिल्यानंतर अजूनही माझ्या मनामध्ये जशी हवे तशी साडी अजूनही दिसली नव्हती मला. आणि जेव्हा मला ती साडी दिसली तेव्हा माझे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे होते, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. छान छान साड्या दाखवत होता. आता पूजा असेल तर अशी साडी खूप सुंदर दिसते ग्रीनिश टोनमध्ये. तुमच्या घराची जर पूजा असेल किंवा एखाद्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही जर बसताय तर ग्रीनिश टोन असलेल्या साड्या खूप सुंदर दिसतात. आता फंक्शन असेल, रिसेप्शन लुक वगैरे असेल तर सिल्वर साड्या पण खूप जास्त छान वाटतात. एंगेजमेंटला स्पेशली मुली पिंकिश विथ गोल्डन, रोज गोल्ड विथ सिल्वर असं मिक्सअप कलर असलेल्या साड्या वेअर करतात. आता एवढ्या सगळ्या कलेक्शनमधून मला जे आवडले होते त्यांनी अशी घाई नाही केली माझ्या बाबतीमध्ये. मला जेवढे कलेक्शन आवडले तेवढे सगळे साईडला ठेवायला सांगितलं. त्यांनी स्वतःहून बोलले की हे आवडली, साईडला नाही आवडली, इट्स ओके, कोई बात नहीं. आणि मला स्वतःहून म्हणत होते की और कलेक्शन दिखाएंगे आप, अच्छे से सब कलेक्शन चेक करो, फिर उसमें से आपको जो अच्छी लगती है वो साइड में निकाल लेंगे. तर ही साडी मला गोल्डन कलरमध्ये जेवढ्या पण साड्या आवडलेल्या त्या साईडला काढलेल्या गोल्डन आणि सिल्वरमधल्या. आणि त्यातली तो जो पहिलावाला होता ना तो छान मला दाखवत होता. हे जेव्हा आले ना तेव्हा हे कानकूस करायला लागले. त्यामुळे मग मी बोलले की सो मी त्यासाठी बोलले की मी त्याच्या वेळेपर्यंत थांबते. जेव्हा तो आला तेव्हा त्याची सांगण्याची पद्धत पण खूप छान होती. हे म्हणतात असं काही नाही, मी पण तुम्हाला छान सांगू शकतो, बट खूप फरक होता याच्या सांगण्यामध्ये आणि त्यांच्या सांगण्यामध्ये. त्यामुळे मी थांबले 15-20 मिनटं. त्याला दुसरं क्लायंट होतं त्याला होऊन दिलं आणि मग मी तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्लेटिंग आणि तो म्हणजे सांगण्याची पद्धत त्याची खूप छान होती. त्यामुळे मी त्याच दुकानामध्ये साड्या घेऊ शकले. जर त्यांनी व्यवस्थित सांगितलं नसतं तर आपण कसं करतो, चल दुसरं ऑप्शन पाहू चल हे. तर त्यांनी खूप छान पद्धतीने मला सांगितलं की हा कलर तुम्हाला सूट होतो की नाही होतो आहे, याच्यामध्ये हा टोन तुम्हाला जास्त सूट होतो आहे. फायनली माझी साडी आली आणि तुम्ही बघू शकता की फिरता होता. आधीचा पूर्ण सिल्वर होता तर हावाला सिल्वर विथ थोडासा गोल्डन होता. थोडी कॉस्टिंग जास्त होती बट तो छान त्याची क्वालिटी सांगत होता. आणि ह्या साडीला बनायला किती महिने लागले ते पण तो सांगत होता. तर ते आपल्याला खूप जास्त आवडलं की आपण जी साडी घेतो आहे तिला इतका वेळ लागला आहे बनायला आणि इतकं छान पद्धतीने तिचं हे आहे काम आहे. तर ते पाहून मग लेव्हेंडर थीममध्ये आम्ही पाहत होतो. तर लेव्हेंडरमध्ये मला काय माहिती आवडीचा कलर असून पण एवढी अशी मजा येत नव्हती. इवन टोनमध्ये पण पिंकिश कलर माझ्या आवडीचा आहे तरीसुद्धा मला ते पाहण्यात पण एवढी मजा येत नव्हती. तर माझ्या जे मनात होतं तेच शेवटी मी घेतलं, गोल्डन कलर आणि सिल्वर कलर. आणि आता माझ्या स्टुडंटचा मला व्हिडिओ कॉल आला होता, तिच्याशी मी बोलत होते आणि ते होता आता मी थर्ड फ्लोअरवरती आलो. थर्ड फ्लोअरवरती आल्यानंतर थर्ड फ्लोअरवरती येण्याआधी मला इथे तो सगळं दाखवत होता की जसं त्याला कळलं की मी एक क्रिएटर आहे तसं तो प्रत्येक गोष्टीबद्दल मला सांगायला लागला. तिथे जो मला हे करत होता, गाईड करत होता तो त्यांचा सेल्समॅन. तर त्याने सांगितलं की हे पूर्ण इंडियामध्ये आमचे रेग्युलर एवढे एक्सपोर्ट होत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठीसुद्धा इथे साड्या अवेलेबल आहेत. इवन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये साड्या होत्या. प्रत्येक कल्चरची आणि प्रत्येक सिटीची थीम वेगवेगळी असते, टेस्ट वेगवेगळी असते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते मला सांगत होते की बघा इथे रोज एवढी लोकं येतात लग्नासाठी, म्हणजे रोजचा एवढा सेल होतो त्यांचा हे. मग त्यांच्या इथे जे हे आहे पॅटर्न साऊथ इंडियन लेहंगे जे पाहतो आपण दुपट्टा टाईप तसेवाले पण होते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पण कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्यांनी पूर्ण शोरूममध्ये काय काय आपल्याकडे आहे हे पण सांगितलं. मग त्यानंतर आम्ही थर्ड फ्लोअरवरती मेल्विनचे आउटफिट घ्यायला आलेलो बिकॉज त्यांच्या इकडे सिल्क खूप सुंदर भेटतं आणि त्यामध्ये असलेले मुलांचे आउटफिट पण फार सुंदर. 35,000पासून स्टार्टिंग इतके भारी भारी म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटीज होते. मी शॉक झाले की मुलांमध्ये पण इतकं छान. फक्त त्या खालची लुंगी जी आहे ती 35,000ला होती, ही नाही जिथे मला दाखवत होते ते. तर ते पाहूनच मला इतकं छान वाटलं. तर तेवाला आम्ही मेल्विनच्या पूजेसाठी घेतलं, त्याच्या घराच्या पूजेसाठी. आणि हे आम्ही जे आमचा टिळाचा कार्यक्रम होणार होता त्या ह्याच्यामध्ये आम्हाला एक फोटोशूट करायचा होता. त्या फोटोशूटच्या थीमसाठी आम्ही हा मेल्विनला आउटफिट घेतला होता. तर त्याला बोललं चालून दाखव. नाही येत ना चालता? नक्की का? त्याला चालता येत नव्हतं आणि सगळ्यांना मोठा प्रश्न पडला की मेल्विन साऊथ इंडियन आहे का. आणि मेल्विनच्या साईडच्यांना हा प्रश्न पडला की प्रतीक्षा साऊथ इंडियन आहे का. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आम्ही दोघं पण साऊथ इंडियन नाही आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे की साऊथ इंडियन थीम का. तर माझ्या लग्नाच्या वेळेला
जो सप्तपदीचा हे होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये सगळेच लोक महाराष्ट्रीयन पद्धत करतात. तर मी सुद्धा महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करणार आहे. आपलं कल्चर येते. त्यानंतर वरमाला होईल तेव्हा ऑब्व्हियसली मी लेहंगा वेअर करेल. तर नॉर्थ इंडियन स्टाईल पण माझी कवर होणार आणि महाराष्ट्रीयन स्टाईल पण कवर होणार होती. तर साऊथ इंडियन कल्चर पण खूप सुंदर आहे. तुम्ही जर पाहिलं तर त्यांची थीम, त्यांचे कलर्स आणि त्यांचं ट्रेडिशन पण फार सुंदर पाहण्यासारखं. रिअल फ्लावर्समध्ये सगळं डेकोरेशन अँड ऑल. तर मी बिग फॅन आहे साऊथ इंडियन कल्चरची. जसं मी माझ्या महाराष्ट्रीयन कल्चरला खूप फॉलो करते आणि परंपरेला मानते, तसंच साऊथ इंडियन थीमला पण मी साऊथ इंडियन कल्चरला खूप जास्त रिस्पेक्टफुली पाहते. तर माझी अशी इच्छा होती की आमचं एक फंक्शन साऊथ इंडियन थीममध्ये व्हावं. सो आम्ही आमचे आउटफिट साऊथ इंडियन थीममध्ये निवडलेले, पण आमचे फंक्शन म्हणजे जे एंगेजमेंटचं जे रिच्युअल होतं ते महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं. सो फायनली अभी हमने शॉपिंग कर ली आहे. आता आम्ही शॉपिंग केली आहे फायनली आणि आमचं एंगेजमेंटची शॉपिंग डन झाली आहे. आता आम्ही चालू आहे चेन्नईला बिकॉज ज्वेलरीसाठी आणि गोल्डची ज्वेलरी सजेस्ट केली आहे जॉय लुकासमध्ये आणि जशी हवी मला तशीवाली. आणि अजून इमिटेशन्स वगैरे पण आहेत छोट्या छोट्या. तर ते पण बोले की तुम्ही चेन्नईला जा, आप चेन्नई जाओगे तो आपको बहुत सारे कलेक्शन भी मिलेंगे. सो लेट्स सी, हम उधर ही जा रहे हैं अभी. और अभी 6 बजे है. अभी हमें जाने के लिए 70 to 80 किलोमीटर्स है और 1 से 1.5 घंटा उधर जाने के लिए लगे. और अनफॉर्चुनेटली आज संडे है तो संडे को उनका हाफ डे रहता है. वो उनका आज संडे था और अनफॉर्चुनेटली कि 5 बजे तक सारे शॉप्स क्लोज हो गए थे तो कोई मतलब नहीं था यहाँ पे रुक के भी. सो हमने सोचा कि चलो आगे बढ़ते हैं, चेन्नई देखते हैं. चेन्नई में बीच वगैरह कुछ घूमेंगे. मैं जब 9th स्टैंडर्ड में थी तब मैं वुमेन कंपटीशन के लिए आई थी. तो नेशनल कंपटीशन था हमारा और उसके लिए हम चेन्नई आए थे. उसके बाद अभी जाके मैं जा रही हूँ वापस चेन्नई. सो चेन्नई एक्सप्रेस वो वाला गाना अभी मुझे याद आ गया. और चलो, और सबसे ज़्यादा खुश पता है क्यों हूँ सबसे ज़्यादा खुश इसके वजह से हूँ कारण मला जी साडी हवी होती, जशा थीममध्ये आम्ही विचार केला होता तशा थीममध्ये आम्हाला ती साडी मिळाली. आणि दुसरी गोष्ट, लाईट लावतो जरा. तर जशा थीममध्ये आम्हाला हवी होती तशी थीम आमच्या डोक्यात जशी होती कॉन्सेप्ट तसंच सेम सगळं मिळालं. आणि मी अजून दुसऱ्या गोष्टीसाठी पण थोडी शॉपिंग केली. तर मी खुश होते खूप जास्त बिकॉज 4 to 5 शॉप्स एक्सप्लोअर केल्यानंतर ना 6वं का 5वं शॉप होतं ज्याच्यामध्ये मला हवं तसं सगळं भेटलं. तर पण मला वरच्याच फ्लोअरवरती 3rd फ्लोअरलाच तिथे मिळून गेलं. सो आम्हाला जास्त फिरावं नाही लागलं. नंतर ना दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 1:30 ते 5:30, आता 6 होत आले, 5:30 पर्यंत आम्ही तिथेच होतो. म्हणजे एकाच शॉपमध्ये आमचं सर्व झालं. व्हिडिओ कॉलवरती त्यांना सगळं दाखवलं आणि एकदा क्रॉस चेक केलं की मम्मी बघ असं असं एवढं आहे. मग बोलली काय विचार नको करू, तू घे बिंदास. मी घेतलं आणि माझ्या मनासारखं सगळं झालं व्यवस्थित. सो आता आम्ही चाललो आहे पुढे ज्वेलरीसाठी. ज्वेलरी घेतो, ज्वेलरीचा पण ब्लॉग सेपरेट असेल. सो साडी एंगेजमेंट शॉपिंग, क्लोथ्स शॉपिंगचा ब्लॉग इथेच संपतोय. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल ज्वेलरी मी कशी निवडली आणि व्हॉट एक्झॅक्टली. आणि हे ब्लॉग अर्थातच पूर्ण एंगेजमेंट झाल्यानंतर पोस्ट होत आहेत. त्याच्यामुळे एंगेजमेंट इतकी सुंदर झाली, पण त्या पाठीमागचे मेहनत किंवा त्या पाठीमागं लावलेली हे धडपड. रात्री 1:30 वाजता रूम भेटत नव्हती, कुठेच हॉटेलमध्ये घेत नव्हते आणि 2:30 वाजेपर्यंत फिरलो. तेव्हा कुठे जाऊन इथे एक भेटलं हॉटेल, तिथे आम्हाला घेतलं. तर एक्स्ट्रा चार्जेस पे केले गेले. त्यानंतर ना मग हे परत आम्ही कोइंबतूरपासून निघालेलो. मग आम्ही चाललो होतो त्रिवेंद्रमला, बट तिकडे जाण्यापेक्षा आम्ही विचार केला की इकडे आम्हाला भेटेल. मूर्ती बघ किती मोठी आहे त्या साईडला, तिकडे समोर तिथे बघ ना व्हाईटमध्ये. आता दिसले का? तर आम्ही विचार केला की तिकडे जाण्यापेक्षा आम्ही इकडे येतो, कारण की केरलासाठी मला स्पेशली जायचं आहे. बट इतका लांब ड्राईव्ह करून जाणं, परत रिटर्न येताना आम्हाला 1,500 किलोमीटर, 1670 किलोमीटर झालं असतं. तर एवढी कॅपॅसिटी पण पाहिजे ना बसायची. नंतर ना 1 तारखेला मला परत दुसऱ्या म्हणजे अपोजिटला जायचं आहे डायरेक्ट. तर मग तेवढं परत ट्रॅव्हल करायचं, कंटिन्यू बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंगच चालू आहे. तर म्हणून दमेल म्हणून मग मी म्हणलं नको. आणि मग आम्ही इकडे निर्णय घेतला की बँगलोरला चाललो होतो. बँगलोरच्या फ्रेंड्सला कॉलही केला होता,
काल ह्याच टायमिंगला आम्ही बँगलोरच्या जवळपासच होतो, पण नंतर ना विचार आला की इकडे अजून स्पेशल आहे सिल्क, कांजीवरम सिल्क, प्युअर सिल्क. तर मग म्हटलं चला इकडे जाऊयात. आणि ह्या साड्यांची खासियत अशी बोलतात, आणि ही साडी हे नाही आहे, काय बोलतात त्याला, मशीनवरची नाही आहे. ही साडी हँडमेड आहे, हातमागावरची जी साडी असते, स्वतः जे हातावरती बनवतात तशा या साड्या आहेत. त्याच्यामुळे याची कॉस्टिंग पण जास्त आहे. तुम्हाला काही फोटोज पुढे दाखवते. तर बऱ्याच जणांनी कुठून साडी घेतली आणि काय प्राईस आहे साड्यांची हे सुद्धा विचारले. तर हे मी आधीच बोलते कारण की मला माहिती आहे लोक माझ्या प्रत्येक गोष्टीला विचारतात की हे कुठून घेतलं. ऑफकोर्स आई एम अ कंटेंट क्रिएटर और मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है कि मैं आप सबको हर एक चीज़ डिटेल में बताऊँ. मैंने कहाँ से ली, मैंने कहाँ से खरीदी, कितने में ली, कितने में मैंने सब कुछ, कैसे ये सब कुछ किया, वो सब कुछ. सो कंटेंट क्रिएटर्स का काम ही रहता है हर एक चीज़ को अच्छी तरीके से रिप्रेजेंट करो. इसके वजह से मैं आप सबको सारी चीज़ें धीरे धीरे ट्राई कर रही हूँ. मुझे आता नहीं है सारी चीज़ें, लेकिन मैं मेरे पब्लिक के लिए, क्योंकि मेरे पब्लिक को मेरे से ना बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशन है, वो मुझे पता है. जैसे कि उनको लगता है कि मैं भी कुछ ऐसे अच्छी चीज़ों के ऊपर व्लॉग बनाऊँ. अगर मेरी शादी हो रही है तो मैंने कैसे सब कुछ अरेंजमेंट किया और सब कुछ हम दोनों कैसे घूम रहे थे, कैसे कैसे क्या क्या, वो सब कुछ देखना है सबको. इसकी वजह से आपकी जो ये है माझ्याकडून जे तुमची इच्छा आहे ती मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि हिंदी बोलते मध्ये बिकॉज आता ना सगळ्यांसोबत हिंदी बोलते ना, तर तोंडातून पटकन इझिली निघून जातं. आणि आता 10 जानेपासून माझी बॅच स्टार्ट होणार आहे, तर मला वेळ मिळणार नाही आहे. मम्मीने आधीच बोलले तुला जे घ्यायचं बाई तू आत्ताच घेऊन ये. बिकॉज एकदा बॅच स्टार्ट झाली की मी इतकी पॅशनेट असते ना बॅचच्या टायमिंगला की मला खायचं प्यायचं पण भान राहत नाही. म्हणूनच डोळ्याखाली एकदम खड्डे आहे, म्हणून आता गॉगल लावलाय मी. की डोळ्याखाली एवढे खड्डे होऊन जातात ना की 40 days ना जीवाचं भान आहे ना खायचं प्यायचं भान आहे, कशाचंच नाही. तर मग ह्याच्यात शॉपिंग करणं तर खूप अवघड आहे. जसं की माझ्या ब्राईड्सचं सगळ्यांचं मी पाहते की त्यांची फार धावपळ होऊन जाते आणि मग ते शेवटी लास्ट मोमेंटला खूप दमतात, खूप वीक पडतात आणि ती एक्साइटमेंट राहत नाही, तो खूप दमून जातात. सो मग मी स्टेप बाय स्टेप सगळं करते. एंगेजमेंट जर तुमची होणार आहे तर त्याच्या 3 महिने आधी मी काय करते, तर मी त्याच्या 3 महिने आधीच मी शॉपिंग केली. सगळ्यात पहिली मला कसे आउटफिट घ्यायचे, कारण की त्याच्यानुसारच माझं डेकोरेशनची थीम, म्हणजे ऑब्व्हियसली मी साऊथ इंडियनच करणार आहे आणि साऊथ इंडियनच करायचं आहे, पण मग त्याच्या अकॉर्डिंगली थीम ठरणार होती की नाहीतर साडीचा माझा कलर, माझा साडीचा कलर आणि बॅकग्राऊंडचा कलर मर्ज नाही झाला पाहिजे. त्यानंतर फ्लावर्स जे आम्ही हे करू तर ते त्याच्यावरती सूट झाले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टींचा विचार नंतर न करावा लागतो. मग काहीतरी दोन्हीपैकी एकाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तसं नको व्हायला. म्हणून मग मी पहिलं साडींची शॉपिंग केली. आम्ही हॉल पाहून आलोय, बरेच हॉलचा पण ब्लॉग मी अपलोड केलाय, तुम्ही चेक करा एकदा. मग आम्ही हॉल पाहून आलो, त्यानंतर ना आम्ही शॉपिंगसाठी आलो. आउटफिट आमचे डन झाले. त्यानंतर आता ज्वेलरी घ्यायला चालू आहे. ज्वेलरी घेतल्यानंतर ना मी डेकोरेटरला भेटली, बिकॉज आउटफिट ज्वेलरी खूप मॅटर करतं. तुमचं इव्हेंट प्लॅनर, त्याला कलर कॉम्बिनेशन अँड एव्हरीथिंग सांगणं, तुम्ही सगळं त्यांच्या हवाली नाही सोडू शकत. कधी त्यांना माहीत नसतं तुमच्या आउटफिटचे कलर्स काय, मग ते मर्ज होऊन जातात. तर ते जसं की व्हाईट घालतात, लेव्हेंडर, बेबी पिंक, स्काय ब्ल्यू, अशा काहीतरी थीम कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे. जर रेड घालताय तर गोल्डन, जर आणि मला ऑलरेडी गोल्डनमध्ये सगळं करायचं, मी पण साडी गोल्डनच म्हणजे घालतीये, तर मला ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करायचा की मी मर्ज नको व्हायला दोघांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आम्ही हे झालं की आता ज्वेलरी वगैरे घेतली की पुन्हा तिकडे जाणार आहे. 40 days तर काय म्हणजे फेबपर्यंत तर मला नाही वाटत मला कशामध्ये वेळ भेटेल ह्या सगळ्या गोष्टी करायला. सो फक्त हॉल जे काही हे केलं त्याला फक्त डन करायचं राहिलं, ते पण डन होऊन जाईल. त्यानंतर ना मी जाईल दिल्लीला. दिल्ली साईडला मला थोडासा आउटफिट, एक डिझायनर आहे त्याच्याकडे जायचं आउटफिटसाठी स्पेशली, बिकॉज रिंग सेरेमनीसाठी माझं ड्रीम आउटफिट मला वेअर करायचं आहे. तर येस, माझे खूप छोटे ड्रीम्स आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी मी जी जान लगा के कोशिश चालू आहे मेरी. फक्त वेडिंगचं ड्रीम नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये ड्रीम आहे. मला एखादी गोष्ट पाहायची, एखादी गोष्ट घ्यायची आहे, किंवा एखादी गोष्टपर्यंत मला पोहोचायचं आहे, किंवा मला असं सेम घर बनवायचं आहे. असं डोक्यामध्ये माझ्या आयडिया आहेत की माझ्या घराचा एंट्रन्स कसा असेल, वॉट एव्हर XYZ गोष्टी असेल ना,
हे सगळं माझा आधीच विचार करून असतं. एक इव्हेंट प्लॅनर कसा विचार करतो तसं मी ऑलरेडी विचार करते. एक फोटोग्राफर हा अँगल तो अँगल असं वरतून कॅन्डिड कसं विचार करतो तसं ॲक्च्युअलमध्ये माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी चालतात. इव्हेंट प्लॅनरने कसं कसं कुठे कुठे काय काय मला हवं हे सगळं माझं ऑलरेडी प्रिपरेशन स्टार्ट असतं. का तर मेन टायमिंगला कुठेही लास्ट मुमेंटला काहीच गडबड नको व्हायला म्हणून. सो मी खूप खुश आहे बिकॉज एक कामाचं चांगलं झालं आहे आणि ह्या गोष्टी मी कुठेच रिव्हील केल्या नव्हत्या त्यामुळेच ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने पार पडल्या. लग्न करताय सांगू नका कोणाला, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर सांगू नका कोणाला. इथे विषय असा आहे की प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही गोष्टी प्रायव्हेट ठेवताय काही गोष्टी एक सर्टन लिमिट नंतर आम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहे आम्हाला नंतर रिव्हील करावंच लागतं. बट एक टाईम असतो प्रत्येक गोष्टीचा आणि मी त्या प्रत्येक टाईमचा योग्य डोक्यात ठेवून सगळ्या गोष्टी केल्या. जसं की जेव्हा जे रिव्हील करायचं होतं मी तेव्हाच त्या गोष्टींना रिव्हील केलं. त्यामुळे पब्लिकला पण माझ्यावरती आता आनंद असेल कारण की आता राहून सगळ्या गोष्टी करते आणि अजूनही करणार, पुढे अजून जास्त करणार. आता तर जबाबदारी येणार माझ्यावरती मोठी. तर मला म्हणजे ना प्रत्येक गोष्ट त्या वेळेला आता सगळ्यांना एक्सपेक्टेशनच होतं. आता कसं करिअर सेट केलं, घर घेतलं, गाडी घेतली, सगळ्या गोष्टी माझं छान व्यवस्थित हे झालं. तर आता सगळ्यांना उत्सुकता हीच होती की आता लग्न कधी करते किंवा आता लाईफ पार्टनर कधी. तर मी त्याच्यातली नाही आहे की मला आता नाही का मला पळायचं ह्या सगळ्या गोष्टीपासून. मला जबाबदारी नको आहे ना. ऑफकोर्स मला ती जबाबदारी घ्यायची आणि मी आवडीने ती जबाबदारी घ्यायला तयार झाली. बिकॉज एक लाईफचा एक टर्न असतो यु नो 20, 25, 30, 35. तर त्या मुमेंटमध्ये त्या गोष्टी झाल्याच पाहिजे असं मला कायम वाटायचं. सो आता तो योग्य टाईम आहे. माझं मन म्हणते, कोणी सांगण्यापेक्षा माझं मन मला स्वतःहून म्हणत होते की हां ही ती योग्य वेळ आहे ज्याच्यात तू त्या गोष्टीसाठी रेडी आहे. सो मला असं वाटतं की आता फुलफिल मी त्या गोष्टी मनसोक्त होऊन करू शकते. 1% कुठेतरी असं वाटतं की घाई तर नाही करत आहे पण बाकीच्या 99% गोष्टी पकडल्यात. आम्ही इतक्या वर्षांपासून एकत्र आहे आणि फायनली तो मोमेंट आलाय. आता आम्ही इतक्या वर्षांपासून एकत्र म्हणजे आमची नक्कीच काहीतरी स्टोरी असेल. तर हे नवीन ब्लॉगमध्ये अनादर कधीतरी मी वेगळ्या वेळी तुम्हाला त्या गोष्टी सांगेल. पण आता सध्या आपला शॉपिंगचा ब्लॉग चालू आहे आणि मग हे असं सगळं इकडून तिकडून हे ते असं झालं होतं. सो मी स्पेशल एक ब्लॉग बनेल की तुमचं वेडिंगच्या किती महिन्यांआधीपासून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे आणि मी कसं काय हे सगळं स्टार्टिंगपासून एंडपर्यंत याचं सेपरेट ब्लॉग मी तुम्हाला नक्की सेपरेट देईन. सो शॉपिंगचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मी तर कन्फ्यूज नव्हते, माझं विजन क्लिअर होतं. तर ह्या ब्लॉगमधून तुम्ही एकच गोष्ट शिका, जर तुम्ही ब्राईड असाल तर तुमची कपडे पहिली सिलेक्ट झाली पाहिजे तुमच्यानुसार तुमच्या ग्रूमचे कपडे आणि मगच तुम्ही डेकोरेटर्स वगैरे एव्हरीथिंग. जर तुम्ही महाराष्ट्रीयन थीम करताय तुम्ही साऊथ इंडियन आउटफिट घ्यायला जाता तर तुमचं ताळमेळ बसला नसता आणि बसणारही नाही आहे. त्याच्यामुळे आणि महाराष्ट्रीयन मला स्पेशली सप्तपदीला करायचं आहे त्याचं तर पाहण्यासारखं असेल. म्हणून मग मी काय केलं की आता काय वेगळं करू शकतो. तर म्हटलं साऊथ इंडियन आणि मला पहिल्यापासूनच साऊथ इंडियन गोष्टी फार आवडतात आणि म्हणून म्हटलं चला साऊथ इंडियन थीम आपण हे करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टी. बिकॉज एवढे सगळे फंक्शन असतील 10 फंक्शन जर असतील पूर्ण वेडिंगपर्यंत तर मला 10च्या 10 फंक्शनला वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या थीम अप्लाय करायचं. मी स्टुडंटला पण नेहमी हेच शिकवते की तुम्ही तुमच्या ब्राईडला कन्सल्ट करताना वेगवेगळ्या थीम सांगत जा. असं नाही आहे की एकच कलर सगळ्याच ह्याला 1-2 कलर जे कॉमन सारखे रिपीट होतात. कूल फॅमिली, वॉर्म फॅमिली, लाईट कलर, डार्क कलर, पेस्टल कलर्स हे सगळे म्हणजे शिमर, थोडंसं ग्लिटरी पण, थोडं ग्लॅम, थोडंसं मॅट लुकमध्ये पण असं वेगवेगळं वर्सटाईल पण आला पाहिजे. लाईफ टाईम आपल्याला हे फोटोज व्हिडिओज राहतात यार आणि ते जर सगळे एकसारखे असतील तर काय उपयोग आहे तुम्ही मला सांगा. म्हणून मी तर माझं वेडिंग पण बऱ्याच मुलींसाठी इन्स्पिरेशन, वेडिंगला पण इन्स्पायर्ड होणार आहेत मुली मला माहिती आहे. म्हणूनच मी एकदम परफेक्ट तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते. बिकॉज तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कराल तर मला जे काही अडथळे आले असतील किंवा मला काही प्रॉब्लेम तर मी क्रिएट नाही होऊन देणार आहे. बट स्टील काही झालं असेल तर ते तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि इकडे एकटं चिप्स खाण्याचं काम चालू आहे आणि माझा ब्लॉग डिस्टर्ब होऊ नये म्हणून एकदम शांततेत चालू आहे. सो हीच गोष्ट मला फार आवडते मेलविनमध्ये बिकॉज ही सो केअरिंग. माझ्यासाठीच नाही पूर्ण फॅमिलीसाठी पण. मला आठवतं जेव्हा थोडंसं एक इश्यू झाला होता घरामध्ये, वारले होते एक व्यक्ती, तर त्यांच्या वेळेला सुद्धा माझ्या आधी तो तिथे हजर होता आणि फार बॉडी म्हणजे तिथून हॉस्पिटलमधून बॉडी काढण्यापासून ते ॲम्ब्युलन्सपासून ते पूर्ण त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे तिथून परत फॅमिलीला आमच्या घेण्यापासून ते तिथपर्यंत पोहोचणं एव्हरीथिंग म्हणजे त्याने इतकं स्मूथली त्या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत ना. तर प्रत्येक वेळेला मी त्याला पाहिले की जबाबदार म्हणून फार मस्त आहे पोरगा. म्हणजे तुम्ही जर काय म्हणाला की का इतकी मुलं असताना हाच का, तर
एका मुलीला हवं असतं तिची काळजी घेणारा, एका मुलीला हवं असतं की तिला खूप जीव लावणारा, एका मुलीला हवं असतं की तिच्या पाठी उभं राहणारा, एका मुलीला हवं असतं की काय झालं तर आरे लगेच तिच्या समोर पहिलं तो उभं राहील, म्हणजे ना की पळून जाणारा. एका मुलीला हवं असतं की एक स्ट्रॉंगेस्ट पर्सन. सो हे सगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच दिसल्या, त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत इतके वर्ष राहिली आणि आज पुढेही लाईफ टाईम राहील, अगदी लास्ट मुमेंटपर्यंत. ठीक आहे, हसू नको तू आणि लाजू तर बिलकुल पण नको. सो माझी आजची शॉपिंग बघून तुझं काय रिॲक्शन होतं, तुला काय बोलायचं का? छान टाइम स्पेंड झाला तुझा माझ्यासोबत. आणि मी जेव्हा साडी बघत होतो माझ्याकडे कसं बघत होतास ना, पण मी कन्फ्युज नाही झाली हो ना, कन्फ्युज नाही झाली, माझं क्लिअर होतं एकदम. मी जसं बोलले तसंच सेम भेटलं आहे की नाही. आणि त्याने चिडचिड पण नाही केली अजिबात, की नाही का किती दुकानं फिरवतीयस किंवा असं थोडे असतं, तुला काय घ्यायचं तुला पहिलं. ऑलरेडी मी एवढी स्मार्ट आहे त्याच्यामुळे चिडायची काही गरजच नाही लागली तुला ऑलरेडी. आणि पण तुझे आउटफिट किती इझिली झाले की नाही, आहे ना, वरतीच होते आणि एकदम स्पीड मध्ये. यार मला एक गोष्ट कळाली, मुलींना तुमचे आउटफिट ना 1 महिना लागू शकतो, पण मुलांचे आउटफिट एका तासात सिलेक्ट होऊ शकतात, माहितीये तुम्हाला. इतकं इझी आहे मुलांच्या बाबतीमध्ये. सो तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं तर तुमचे आउटफिट, तुमची थीम, तुमच्या डेकोरेटर, तुम्हाला इव्हेंट मॅनेजरला विचारून, डेकोरेशनवाल्यांना विचारून तुम्हाला कसा थीममध्ये करायचं हे सगळ्यात पहिलं तुम्हाला हे करायचं आहे. आणि मला स्पेशली जशी एंट्री हवी आहे ना ती झालीच, तुम्ही पाहिलंच जसं की ब्लॉगमध्ये. सो ती जी एंट्री हवी होती ना ती माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. त्या एंट्रीसाठी हे सगळं आउटफिटचं थीम अँड ऑल एव्हरीथिंग. आता मला शेड्स दाखवताना ना लेव्हेंडर कलर माझी पहिल्यापासून इच्छा होती की लेव्हेंडर थीममध्ये करायचं, बिकॉज तो कलर मला फार मस्त वाटतो यार. मी बॉलगॉन पण घातलेला ना याच्यामध्ये तर खूप भारीच वाटत होतं, तो शेडच मस्त वाटतो. तर माझी अशी इच्छा होती की लेव्हेंडर थीममध्ये, बट आमच्या फ्रेंड्समध्ये कोणीतरी एकाने केलं लेव्हेंडर थीममध्ये. सो मला असं वाटलं की सेम नको, ते चांगलं नाही वाटत ना. आणि मला तर तुम्हाला माहिती ऑलरेडी वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते नेहमी, नवीन युनिक काहीतरी आपल्या साईडला जरी असं कोणी नसेल केलं अशा गोष्टी करण्याची इच्छा होती. सो मी बोललं चला गोल्डन आणि सिल्वरमध्ये असं हे करूयात. मग साम्राज्याच्या ओपनिंगला जशी साडी घातली होती ना तशा कॉम्बिनेशन्समध्ये मग 1-1-1.5 लाखापासून पण स्टार्टिंग होती त्या साड्यांची. तर मग असं झालं की यार तसा कलर तशा थीममध्ये तर माझं ऑलरेडी झालं, मग सेम नको वाटायला. म्हणून मग मी सर्च करतच होते, भरपूर सर्च केलं आणि मग त्यानंतर ना हे सगळं झालं आणि छान पद्धतीने. सो माझी साडी होती चेन्नईवरून, माझ्या एंगेजमेंटची साडी मी घेतली चेन्नईला. हे ऐकायला इतकं भारी वाटतंय मला, मी जेव्हा ऐकायचंय बऱ्याच गोष्टी पहिल्यापासून बऱ्याच जणांचं असं सोशल मीडियावरती पण ऐकलंय हे ते असं तसं. सो माझंही आता लोक सांगणार की अरे प्रतीक्षा थोरातची माहिती का एंगेजमेंटची साडी कितीची आहे, आणि प्रतीक्षा थोरातची एंगेजमेंटची साडी चेन्नईवरून तिने घेतली, तिची ज्वेलरी पण चेन्नईवरून होती. सो हे माझ्या बाबतीत पण आता लोक बोलतील, तसं तर पहिल्यापासूनच बोलतात प्रतीक्षा थोरात ते अरे. आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं पण की नाही का हे काय एवढं यांचं स्वतःचं एवढं सगळं सेल्फ ऑब्जेस असल्यासारखं सांगतात. आम्ही सेल्फ ऑब्जेस नाहीये, फक्त तुमचं तुमच्यावरती प्रेम नाहीये म्हणून तुम्हाला आमच्यावरती असलेलं प्रेम हे सेल्फ ऑब्जेस वाटतं. सो तुम्ही पण तुमच्यावरतीचं प्रेम करायला लागाल ना आणि स्वतःच्या गोष्टी आवडायला लागतील ना, आवडीने तुम्ही त्या गोष्टी करायला लागाल ना तर तुम्हाला ह्या गोष्टी असं काय वाटणारच नाही, म्हणजे असं दुसऱ्यांचं काय वाटणार नाही. ऑब्व्हियसली यार कोणाचं तरी वेडिंग होतं तर त्याला त्याची एक्साइटमेंट आणि कॉन्टेंट क्रिएटर्सची तर स्पेशली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहताय की त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहेत ह्या सगळ्या गोष्टी. सो मी पण तेच प्रयत्न केला की जे मी जसं केलं डेअरिंग करून तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला. एवढा वेळ मिळत नाही तरी पण मी हिमतीने ब्लॉग रेकॉर्ड करून ठेवल्यात की रात्री का होईना जागून मी हे ब्लॉग टाकेल. फायनली एंगेजमेंट झालेली आणि एंगेजमेंट कशी वाटली तुम्हाला ते व्हिडिओज फोटोज तुम्ही पाहिले नसेल तर चॅनलवरती जा, इन्स्टावरती जा आणि पहा, शॉर्ट्स पहा यूट्यूबचे पण, आणि तुम्हाला कसं वाटलं हे पण कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट नेक्स्ट ब्लॉग लवकरच येतोय, सो स्टे ट्यून अँड लव्ह यू ऑल. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, गुड बाय. पूर्ण ब्लॉग रेकॉर्ड झाल्यानंतर ना मी हा गॉगल काढला आणि गॉगल काढल्यानंतर ना मला असं वाटलं की यार उगाचच तो गॉगल लावला होता, एवढं पण वाईट नव्हतं वाटत. बिचार लोकांना एक्सप्रेशन्स तरी माझे पाहायला मिळाले असते की मी कसं काय. तर आता माझा ब्लॉग रेकॉर्ड करून झाला होता त्याच्यामुळे आता काय करून फायदा नाही, पण मग दिसतंच एवढं चांगलं. आणि नो मेकअप, विदाउट एनी फिल्टर, नो मेकअप. तुम्ही पाहू शकता काहीच मेकअप नाही लावलेला आहे, उलटं कालचं काजळच थोडंसं खाली उतरल्यासारखं झालंय, पूर्ण क्लीन केल्यानंतर पण थोडं झालं तसं. सो तुम्ही पाहू शकता काहीच मेकअप नाही.
असं वाटलं की डोळ्याखाली जास्त असं डार्क सर्कल वगैरे दिसतील, पण नाही काय दिसत एवढं. ते आपल्याला आपलंच असं वाटतं ना असं. तर मी असं म्हणत होते की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एवढे क्रिएटर्स एवढे सेल्फ ऑब्जेस्ट का असतात. ॲक्च्युली क्रिएटर्स सेल्फ ऑब्जेस्ट नसतात, ते फक्त त्यांच्या प्रत्येक गोष्टी शेअर करत असतात की मी हे केलं, मी ते केलं, मी हे खाल्लं. कारण की लोकांना हे पाहायला आवडतं की पूर्ण दिवसभरात क्रिएटर्सनी काय केलं, त्यांच्या फेवरेट क्रिएटरने. आणि हे लोकांना पाहायला इतकं आवडतं की ते नेहमी डिमांड करत असतात की तुम्ही पण बाकीच्यांसारखं सांगा ना आम्हाला की तुमच्या लाईफमध्ये काय चालतं, कसं चालतं, मग तुम्ही शॉपिंग कशी केली. आणि याच्यामध्ये काहीही सेल्फ ऑब्जेस्ट असल्यासारखं काही नाही. प्रत्येकाचं प्रत्येकावरती प्रेम असतं. फक्त ज्यांना असं वाटतं ना की अरे हिचं तर जास्त असतं चाललेलं, अरे हिचं तर हेच असतं तसं, त्या लोकांचं स्वतःवरती कधीच प्रेम नसतं, म्हणून त्यांना इतरांचं प्रेम जरा जास्तच वाटतं. सो थिंक अबाउट इट की तुम्ही पण तुमच्यावरती प्रेम करायला लागाल तर तुम्ही या गोष्टी कधी डोक्यात आणणार नाही की ही असं का करते, ती तसं का करते. सो स्वतःवरती प्रेम करायला विसरू नका. बिकॉज सगळ्यांचं सगळं करता करता आपण आपल्यावरती प्रेम करणं एकदमच सोडून देतो. तर तसं नाही करायचं आपल्याला. आणि कसं ना बघता बघता आता माझं लग्न होणार आहे आणि माझी एंगेजमेंट झाली पण. म्हणजे मी असं विचार नव्हता केला की एवढ्या लवकर मी माझं मन रेडी होईल. बिकॉज माझं मन रेडी होणं फार गरजेचं होतं. तुम्ही मला 2 वर्षापासून सारखे म्हणायचे लग्न कधी मग, लग्न कधी मग, लग्न कधी मग. मला असं वाटायचं मी अजून तुम्हाला तुमच्यासोबत अजून खूप सारे प्रँक करेन. आता खरोखर झालं लग्न तर लोकांना खरंच नाही वाटत आहे. सॉरी, एंगेजमेंट खरोखर झाली तर आता लोकांना खरं नाही वाटत आहे. आणि जेव्हा आम्ही प्रँक करतो तेव्हा लोकांना खरंच वाटायचं. असं कधी कधी असं असतं ना की बोलता बोलता सगळ्या गोष्टी होऊन पण जातात आणि आपल्याला लक्षात पण येत नाही की अरे झालं पण. सो मला नव्हतं वाटलं की माझं मन एवढ्या लवकर हो बोलेल नाही का ह्याच्यासाठी, एंगेजमेंटसाठी, लग्नासाठी. आणि एंगेजमेंट पहिलं करण्याचं कारण असं होतं की मी आता ब्राईड्सच्या हालत पाहते ना, तर त्यांचं खूप धावपळ होते, दगदग होऊन जाते बिचाऱ्यांची. त्यांना ना अगदी ते फंक्शन सगळे असं कंटाळल्यासारखे अटेंड करून टाकतात. पण मग लाईफ टाईम हे मुवमेंट्स आहेत ना, मला तर प्रॉपर शूट वगैरे करायचं आहे. बिकॉज मी कपलचं आत्तापर्यंत काहीच असं कॉन्टेंट नाही बनवलेलं आहे. सो मेलविनच माझ्यासाठी आता असं आहे की एक आशेचा किरण आहे की कॉन्टेंट खरंच की कॉन्टेंट क्रिएशन ज्याला बोलतात कपलचे, तर आता मेलविननी साथ दिली तर सगळं म्हणजे झालं मग. बिकॉज आमचं ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओजपेक्षा पण ॲक्च्युअलमध्ये आमचं कपल खूपच हे एकदम कॉमेडी टाईप आहे. म्हणजे आम्ही खूप मस्ती करतो, एकदम फ्रेंड्स म्हणून एकदम बेस्टीसारखं राहतो वगैरे. काही पण एकमेकांना पोरं कसे बोलतात तसं आम्ही एकमेकांना काय पण बोलतो. बोलू का? नाही बोलणार मी आता तसं, पण म्हणजे इतकं छान बॉन्ड आहे आमच्यामध्ये. त्याच्यामुळे मग तोच एक आशेचा किरण आहे असं म्हटलं. त्याचं कारण असं आहे की त्याने जर आता मी जसं व्हिडिओज बनवते, कॉन्टेंट क्रिएट करते, तसं त्याला सवय नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून आपण ती अपेक्षा करणं की जसं मी करते तसं तू पण करायला पाहिजे, हे एकतर खरं तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याकडून अपेक्षा नाही करू शकत. बट त्यांनी थोडाफार रिस्पॉन्स दिलाच आणि पब्लिकला छान असे व्हिडिओज आम्ही रिप्रेझेंट केले. तर मेलविन थोडासा विचार कर नाही का क्रिएट करण्याचा, तर तेवढंच पब्लिकला आवडेल. तो म्हणजे आपण म्हणतो ना की एक माणसं कशी मिक्स होणारे असतात आणि माणसं शांत पण असतात, बडबडी असतात. काही माणसं एकदम मनमोकळ्यापणे बोलतात आणि काही माणसं एकदम शांत असतात, लाजाळू असतात. तर लाजाळू मेलविन आहे आणि मी खूप बडबडी आहे. आता तुम्ही बघताय 15 मिनिटं झाले मी किती बडबड केली तुमच्यासोबत, गप्पा मारल्या. त्यातलं 1 मिनिटं पण तो बिचारा एवढं बोलू नाही शकणार. व्हिडिओ तर लांबच राहिला, नॉर्मली पण इतका पटकन तो बोलत नाही. तो खूप सायलेंटमध्ये असतो. हात चिडला की एकदमच जाम चिडतो, पण असं फार सायलेंट असतं. असं त्याला आपण किती पण त्याला असं दिवसला किती पण टोचन दिला ना तरी पण तो इतक्या इझिली नाही हे होत, चिडत नाही पटकन. पण असं काही कोणी चुकीचं काय केलं ना मग फार चिडतो. म्हणजे खोटं वगैरे त्याला आवडत नाही असं येतात. तर मला जाम मजा येते, त्याला जाम चिडवते मी, जाम त्रास देते मी, पण तरी पण बिचारा मला ऐकून घेतो. तर नशीबच म्हणायचं मेलविन तुला एवढी बडबडी बायको भेटतीये. आता मी परत उलटं बोलले की त्याचं नशीब म्हणायचं. हाय का नाही तुम्ही सांगा, कोण लकी आमच्या दोघांमध्ये? तो लकी आहे का मी लकी आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायचं. आणि आता मी बंद करते कारण की हे खूपच मुंग्या दिसायला लागलं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अस अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल अँड सी यू विथ अ सुपर एक्साइटिंग व्लॉग. थँक्यू, बाय. चला, एंगेजमेंटची शॉपिंग तर झाली. आता जाऊयात पुढे. आता आम्ही निघतोय. फायनली जे हवं होतं ते सगळं घेतलंय मी.
काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या ते आपल्या इकडे बघूया.